नमस्कार. मी प्राध्यापक आस्तिक मुंबळे, श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव अर्थशास्त्र विभाग प्रमुख. आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापार संकल्पना, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व व आंतरराष्ट्रीय व्यापाराची फायदे तोटे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व देशांतर्गत व्यापार यात असलेले नेमका फरक याविषयी चर्चा करू. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आपल्याला माहिती असेल, दोन देश किंवा दोन राष्ट्र यामधील वस्तूंच्या विनिमयास आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात. दोन देश किंवा दोनपेक्षा जास्त देश यामध्ये समाविष्ट असतात आणि त्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण होतो, वस्तूंची खरेदी विक्री होतो. ते व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं जातं. ज्याप्रमाणे देशांतर्गत व्यापार होतो त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा होत असतो. कारण जगातला कुठलाही देश पूर्णतः स्वावलंबी होत असताना जे काही भौगोलिक स्थिती त्या देशाला पाहिजे आहे ती निसर्गतः वेगवेगळी असल्याचे आपल्याला आढळतं आणि म्हणून त्या भेदामुळे आपल्याला कुठल्या ना कुठल्या देशावर अवलंबून राहावं लागतं. त्यानुसार त्या भौगोलिक स्थितीनुसार त्या देशाची उत्पादनाची साधने तयार होतात आणि त्या उत्पादनाच्या साधनांचा वापर करून तो देश आपापली प्रगती करतोय. आणि म्हणून त्या देशाच्या उत्पादनाचा आधार आपल्या देशाला मिळावा किंवा त्यांच्या ज्या काही वस्तू असतात त्या आपल्या देशात कदाचित उपलब्ध नसतात, त्यामुळे आपण त्याला तिथून व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपल्या गरजा आपण पूर्ण करत असतो. त्यालाच आपण आयात निर्यात सुद्धा म्हणतो, त्यालाच आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो. तर या आंतरराष्ट्रीय व्यापारात केवळ दोन राष्ट्र असतात असं नाही, तर दोन पेक्षा अधिक देश सुद्धा असू शकतात. अलीकडच्या काळात देशापेक्षा वेगवेगळ्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, जसं युनो असेल, G7 G8 असेल, G20 असेल, ब्रिक्स असेल, सार्क असतील, ओपेक असेल, अशा ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, या संघटनांच्या माध्यमातून सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करतो आणि त्या संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. त्याला म्हणजे त्या ठिकाणी केवळ दोन देश असतात असं नाही, तर अख्खी संघटना त्या ठिकाणी काम करतो आहे, म्हणजे व्यापार करतोय, खरेदी विक्रीचे व्यवहार करतोय. त्या व्यवहाराला सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापार का महत्त्वाचे आहे हे आपण थोडक्यात जर अभ्यासलं तर आपल्याला असं लक्षात येईल की उत्पादन पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ घडवून आणता येतो. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये जी काही उत्पादनाची साधनं असतात त्या उत्पादन साधनांची देवाणघेवाण होते आणि एक जी काही गतिशील साधनं असतात, जी आधुनिक साधनं असतात त्याचा अवलंब केला जातो. त्याच्यामुळे उत्पादन पातळीत वाढ होते. त्याबरोबरच देशाला आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जे काही उत्पादन होतं त्याला प्रोत्साहन मिळतं. त्याने ते प्रोत्साहन मिळत असल्या कारणाने अधिक उत्पादन करावं असं त्या देशाला वाटत असतं. कारण ते जी काही गरजेपेक्षा जास्त उत्पादन आहे ते सहज विक्रीला मिळतं आणि त्याच्यामुळे अधिक उत्पादन घेण्यास प्रोत्साहन मिळत असतं. दुसरं व्यापाराचं महत्त्व आपल्याला सांगता येईल आंतरराष्ट्रीय व्यापाराचे की यामुळे बाजारपेठाचा विस्तार होतो. म्हणजेच जी काही देश आपलं उत्पादन घेतात ती उत्पादने त्यांना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विक्रीची संधी आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे निर्माण होत असल्या कारणाने बाजारपेठेचा विस्तार होतो. बाजारपेठ संकुचित किंवा मर्यादित राहत नाही, तर ती
एकदम जागतिक बाजारपेठ त्यांना उपलब्ध होत असते आणि ज्या मार्केटमध्ये, ज्या बाजारात ती उत्पादने नसतात, ती उत्पादन उपलब्ध नसतात, त्या देशात जाऊन ती वस्तू विकण्याची संधी त्यामुळे मिळतं. त्यामुळे त्या वस्तूला सुद्धा चांगला भाव किंवा चांगली किंमत प्राप्त करता येतो आणि त्या देशाला सुद्धा ती वस्तू सहज आपल्या देशात उपलब्ध होतं. त्यामुळे याचाही लाभ आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशांना होत असतो. यानंतर संसाधनाच्या पूर्ण क्षमतेने वापर होतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जर विचार केला तर जी काही त्या देशाची संसाधने आहेत ती संसाधने पूर्णतः वापरली जातात. जी ती भूमी असेल, श्रम असेल, आंतरराष्ट्रीय मार्केटमुळे, आंतरराष्ट्रीय बाजारामुळे त्या संसाधनाचा पुरेपूर वापर करतो आपण आणि गरजेपेक्षा जरी जास्त वस्तू असतील तरी त्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकल्या जातात आणि त्यामुळे आपल्याला मूल्य मिळतं. म्हणून जे काही पूर्ण संसाधने आहेत त्या संसाधनाचा पूर्णतः वापर करण्याची संधी त्या देशांना उपलब्ध होत आहे. आज आपण पाहतो की आज ओपेक सारखे देश आहेत ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पेट्रोलियमच्या खाणी आहेत. त्या पेट्रोलियमच्या खाणी जर त्या देशांनी वापरलं, स्वतःसाठी वापरलं तर संपणार नाही. परंतु त्या संसाधन जी आहेत त्या संसाधनामुळे त्यांना आज मोठ्या प्रमाणात मूल्य मिळतं. आज मोठ्या प्रमाणात त्या देशाची इकॉनॉमी डेव्हलप करता येत आहे. तर ही संधी आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे निर्माण होत असतं. यानंतर आपल्याला लक्षात येतं उत्पादन व्ययात घट जी होते ती उत्पादनाच्या व्ययात घट झाल्याचं आपल्याला दिसून येईल. का बरं उत्पादनाचा व्यय घटतो? तर या ठिकाणी वेगवेगळ्या देशाची जी काही आधुनिक तंत्र आहेत त्या आधुनिक तंत्राचा लाभ आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे घेता येतो आणि त्याच्यामुळे देशाला उत्पादन वेगात घट करता येतो. कच्चा माल सहज उपलब्ध होतो, त्यामुळेही आंतरराष्ट्रीय त्यांच्या उत्पादनात वेगात घट होतो. श्रम उपलब्ध होतो आहे, त्यामुळे उत्पादन वेगात घट होत आहे. यानंतर निर्वाह क्षेत्राचे व्यापारीकरण होतं. आज आपण पाहतो की कोणताही देश आपल्या गरजेपुरती वस्तू उत्पादन करत नाही, तर त्या गरजेपुरती वस्तू उत्पादित केलं तर त्यांचे मूल्य निर्माण होणार नाही, त्या देशाचा विकास होणार नाही. पण आज व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात झाले, म्हणजे आज गरजेसाठी किंवा गरजेपुरतंच आपण आज अन्नधान्य उत्पादित करत नाही किंवा फलोत्पादन असेल किंवा कुठल्याही वस्तू असतील त्या आपण गरजेपुरती किंवा त्या देशाच्या गरजे एवढाच उत्पादित करत नाही, तर त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि उत्पादन करण्याचा विचार सुद्धा मनात येऊ लागला आहे त्या देशांच्या. कारण त्यांनी व्यापारीकरण त्या उत्पादनामधून करणं सुरू केलं आहे. आज अन्नधान्याचा विचार केला आपण तर अन्नधान्य सुद्धा आज मोठ्या प्रमाणात व्यापारी दृष्टिकोनातून आपण उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर उत्पादन तंत्रात आमूलाग्र बदल होत जातात, कारण वेगवेगळ्या देशाची उत्पादन साधने आहेत, उत्पादन तंत्र आहेत. त्या उत्पादन तंत्रांची सुद्धा देवाणघेवाण आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होते. केवळ वस्तूंची देवाणघेवाण होतो असं नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन साधनांची सुद्धा देवाणघेवाण होतो, उत्पादन तंत्रांची देवाणघेवाण होतो आणि पद्धती ज्या काय आहेत, उत्पादनाच्या पद्धती असेल, म्हणजे एखाद्या देशात एखाद्या वस्तूचं जास्त उत्पादन होत असेल तर आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यानुसार आपण ते जे काही तंत्र असतील ते तंत्र मागवतो, त्या तंत्राची अंमलबजावणी आपल्या देशात करतो आणि त्यामुळे उत्पादन तंत्रात बदल होत आहे. अतिउत्पादनाचा लाभ, अतिउत्पादन म्हणजे गरजेपेक्षा एखाद्या वस्तूचं जास्त उत्पादन होत असेल तर त्याला अतिउत्पादन म्हणतो आपण. हा अतिउत्पादन आपल्या देशात पडून राहत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे त्याला कुठल्या तरी देशात आपण तो विकतो आणि त्यामुळे त्याच्यातून आपल्याला लाभ प्राप्त करता येतो. जर आंतरराष्ट्रीय व्यापार झाला नाही तर काय होईल, आपण गरजेपेक्षा जर जास्त उत्पादन आपल्या होत असेल तर ते पडून राहील. असेच म्हणजे आपल्याला त्याचा काही लाभ होणार नाही. तर हे या ठिकाणी अतिउत्पादनाचा लाभ आंतरराष्ट्रीय व्यापारातून होत असल्याचं आपल्याला आढळतं. यानंतर विशेषीकरण तत्वाचा लाभ सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशांना मिळत असतो. कारण कुठलाही देश कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात, कुठल्या ना कुठल्या उत्पादन क्षेत्रात त्याला
भौगोलिक चित्र हे त्याचं अनुकूल असल्याचं आपल्याला आढळतं. तिथली मृदा असेल, तिथलं वातावरण असेल, तिथली भौगोलिक स्थिती असेल, तिथलं तंत्रज्ञान असेल, हे कुठल्या ना कुठल्या वस्तूसाठी, वस्तूंच्या उत्पादनासाठी अनुकूल असते. आणि त्या अनुकूलतेचा आधार घेऊन जर आपण उत्पादन घेतलं तर ते उत्पादन घेणं त्या देशाला परवडत असतं, कारण त्याचा उत्पादन खर्च कमी होतो आणि अधिकाधिक उत्पादन केलं जातं. जसं भारताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारतात मोठ्या प्रमाणात चहाचे उत्पादन जे आहे ते आज मोठ्या प्रमाणात आपण दक्षिण भारतातले काही राज्य आहेत, कर्नाटक असेल, केरळ असेल, या मोठ्या प्रमाणात ते मसाल्याचे पदार्थ आपण उत्पादित करतोय. आपण आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ते उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा लाभ आपल्याला भेटणार आहे, कारण ते विशेष भौगोलिक क्षेत्र आपल्याकडे नाही. मग काय होतं, त्या एरियाने म्हणजे केरळसारख्या राज्यांनी त्याच्या वस्तूंचे उत्पादन करावं, म्हणजे त्याचं विशेषीकरण करावं. आणि आपण जर मोठ्या प्रमाणात जसं आपल्या महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भातले काही राज्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतो, तर आपण धानाचेच उत्पादन घेण्याचा जो आपल्याला खर्च येईल तो कमी येईल. म्हणजेच आपले जे विशेषीकरण आहे ते त्याच्यात आहे. तर त्यांनी त्या देशाने किंवा त्या क्षेत्राने त्या वस्तूंचे उत्पादन घेतलं आणि आयात निर्यात केली तर दोघांनाही फायदा भेटतो. हे आपल्याला या विशेषीकरणाच्या तत्त्वावरून स्पष्ट होतं. आणि याच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय व्यापाराचे वेगवेगळे जे सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये ह्या बाबी सगळ्या या बाबींच्या उलगडा त्या ठिकाणी होतो. आपण पुढे जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत बघू त्यावेळेस ही बाब तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल. उपभोक्त्यांना अल्प किमतीत वस्तूची उपलब्धता होतो. म्हणजेच आज आपण पाहतो ज्या वस्तू भारतात कधी बनत नाहीत, भारतात त्याचा कारखाना सुद्धा नाही, त्या वस्तू सुद्धा भारतात आज बाजारपेठेत भारतीय लोकांना कमी किमतीत उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं. फार कमी किमतीत त्या दिसतात. याचं कारण काय, तर त्या वस्तू आज आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये का जागतिक बाजारपेठ उपलब्ध असल्या कारणाने वेगवेगळ्या देशांमध्ये त्या वस्तू उपलब्ध होतात, उत्पादित होतात. मात्र आपल्याला आपल्या उपभोक्त्यांना त्या कमी किमतीत उपलब्ध आहे. जर आपण त्याच आपल्या देशात उत्पादित करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित खर्च जास्त येऊ शकतं आणि उपभोक्त्यांना ती विलंब लागेल त्या वस्तू आपल्या उपभोक्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी. परंतु जगात वेगवेगळे जे शोध लागले त्या शोधांचा लाभ सुद्धा आपल्याला आज आपल्या उपभोक्त्यांना सहज भेटतोय. याचं कारण की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आपल्या देशात त्या उत्पादित होत नसेल, आपल्या देशात त्याचा शोध लागला नसेल, तरी पण त्या आपल्या ग्राहकांना सहज उपलब्ध आहेत. केवळ उपलब्ध नाही तर त्या दर्जेदार वस्तूंची सुद्धा उपलब्धता त्या ठिकाणी होतो आहे. कारण प्रत्येक राष्ट्राला वाटतं की आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर टिकायचं आहे तर त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं आहे, त्याच्यात क्वालिटी देणं गरजेचं आहे, तरच आपण मार्केटमध्ये टिकू असं प्रत्येक देशाला वाटतं. आणि त्याच्यातून स्पर्धा निर्माण होतो आणि त्या स्पर्धेतून चांगल्या वस्तू नेहमीच त्याच्यात सुधारणा होत जाते. त्या वस्तूसुद्धा आपल्या देशातील ग्राहकांना उपलब्ध होतात. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे केवळ व्यापार होतो असं नाही, केवळ वस्तूंची देवाणघेवाण होतो असं नाही, तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा होत असते. कारण एखाद्या देशात जेव्हा आपण व्यापार करायला जातो, प्रवेश करतो, तर ते केवळ वस्तू विकायला जरी जात असू, वस्तू विकणे हा आपला जरी हेतू असला तरी त्या देशात आपण राहतो, थांबतो, त्या देशाचं निरीक्षण करतो, त्या देशातलं खानपान काय आहे, त्या देशातली संस्कृती काय आहे, त्या देशातले सण त्योहार काय आहेत, तिथली लोकांचे व्यवहार करण्याची पद्धत काय आहे, काम करण्याची पद्धती काय आहे, तिथला ग्राहक वर्ग कसा आहे, त्यांची मानसिकता काय आहे, या सगळ्या बाबींचा आपण इनडायरेक्टली अप्रत्यक्ष आपण त्याचा अभ्यास आपल्याला होत असते. आणि काही बाबी त्याच्यातून आपण घेत असतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण होत आहे. आज आपण पाहतो
जेव्हापासून आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यापाराची साधनं वाढलीत तेव्हापासून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण होऊ लागलेली आहे. आज संपूर्ण भारतात जरी विचार केला, आपण भारतातला विचार केला तरी भारतात प्रत्येक राज्याच्या वेशभूषा संस्कृती ही वेगवेगळी आहे. तरी ते संस्कृतीत बऱ्याच प्रमाणात आज एक राज्य दुसऱ्या राज्याची संस्कृती आज ॲक्सेप्ट करू लागलेलं आहे. आज आपण पाहतो, आज महाराष्ट्रात सुद्धा घरोघरी इडली सांबार बनायला लागले. तर ही कुठून आलेत का? तर ही सगळी व्यापारिक दृष्टिकोनातून व्यापारातून आपण घेतलेली आहेत, हे लक्षात घ्या. केवळ आपण ते शिकण्यासाठी कोणी गेलेला नव्हता किंवा ते खाण्यासाठी कोणी गेलेला नव्हता. ते कुठल्या तरी व्यापारिक दृष्टिकोनातून आपण जातो आणि त्याची देवाणघेवाण होतो. आज मोठ्या प्रमाणात रेल्वे असतील, दळणवळण असेल, ही सगळी साधने वाढलीत आणि त्याच्यामुळे व्यापार जलद झालेत. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत सुद्धा हे झालं. आज प्रत्येक ठिकाणी आज एक दोन तासात आपण देशाच्या बाहेर पडू लागलो आहे. तर त्यामुळे ही सगळी संस्कृती बदलायला लागली. तर ते सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा होत आहे. यानंतर आपल्या देशातला जो काही उत्पादन आहे त्या उत्पादनाला मागणी सतत होत असल्याने आपल्या देशातील रोजगार पातळी सतत वाढत असते किंवा टिकून राहते. त्याबरोबरच जी काही वस्तूंचे उत्पादन होते त्या वस्तूंची विक्री होतोय, रोजगार पातळी वाढतं, आपल्या संसाधनाचा पूर्ण समतेने वापर होतो. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा दर सुद्धा वाढत आहे, जलद आर्थिक विकास होत असतो. तर हे सर्व बाबींचा लाभ आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे घडून येतो आहे किंवा प्राप्त होत आहे. यानंतर काही बाबतीत जरी आपण पाहिलं तरी दोन गोष्टी असतातच सगळ्या गोष्टीला. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराची जशी महत्त्व आपल्याला दिसतात त्या पद्धतीने त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराची काही तोटीसुद्धा देशांना होत असतात. तर त्यामध्ये काय दिसते तर परस्परावलंबित्व वाढ होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आपल्या देशातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू मागे पडू शकतात आणि आपल्याला स्वस्त भेटतात किंवा दर्जेदार वस्तू कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. म्हणून आपला जो ग्राहक वर्ग आहे तो ग्राहक वर्ग त्या विदेशी वस्तूंची मागणी वाढवतो आणि आपल्या देशातल्या जे स्वदेशी वस्तू आहेत त्या स्वदेशी वस्तूकडे दुर्लक्ष करतो किंवा पाठ फिरवतो. त्यामुळे हळूहळू आपल्या देशातल्या ग्राहकांना विदेशी वस्तूंची सवय लागतो आणि आपल्या देशातल्या वस्तू विकत नसल्या कारणाने आपल्या देशातल्या उत्पादकांना त्या वस्तूंचा पुरवठा करणं किंवा उत्पादन करणं परवडत नाही. म्हणून हळूहळू त्या वस्तूंचं उत्पादन बंद पडतं आणि मग आपल्याला पूर्णतः त्या विदेशी वस्तूंवर अवलंबून राहायची पाळी येऊ शकतं. स्पर्धात्मक परिस्थितीची निर्मिती होतं. आज आपण पाहतो आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे किंवा जेव्हा आपण आपल्या इतिहासाचा काही मागोवा घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की जी काही व्यापार होतात त्या व्यापारातूनच आज भारतात सुद्धा इंग्रज आणि फ्रान्स यामध्ये युद्ध झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे भारताच्या व्यापारासाठी ही आपल्याला इतिहासाच्या मागोव्यावरून लक्षात येतं. तर आज चीन, अमेरिका सारखे देश असतील यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण झाली. तर ते व्यापारामुळे निर्माण होतं. कारण प्रत्येक राष्ट्राला वाटतं की आपला विस्तार व्हावा, साम्राज्य विस्तार व्हावा आणि त्यातून स्पर्धा निर्माण होते आणि ती स्पर्धा एवढी लयाला जाते, टोकाला जाते की त्यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यातून राशीपतनाचा धोका निर्माण होतो. राशीपतन, चलनाचे अवमूल्यन, राशीपतन, मूल्यह्रास या बाबी घडून येऊ शकतात आणि त्या राशीपतनामुळे जी काही अविकसित राष्ट्र आहेत त्या अविकसित राष्ट्रांची अर्थव्यवस्था डबकाईस येण्याची शक्यता असते. कारण राशीपतन एखाद्या विकसित राष्ट्राने केलं. राशीपतन म्हणजे स्वदेशी वस्तूपेक्षा स्वदेशात स्वदेशी वस्तू जास्त किमतीला विकायच्या आणि
विदेशात आपल्या स्वदेशी वस्तू विदेशात जाऊन कमी किमतीला विकायची, अशा प्रकारचा अवलंब करणे, अशा प्रकारची नीती तयार करणे, त्याला राशीपतन आपण म्हणतो. ती ही राशीपतन जर केलं तर जी काही अविकसित किंवा विकसनशील असते त्यांना फार धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामध्ये जी काही देश आपले नियोजन करतात ते नियोजन सफल होत नाही आणि देशात असंतुलनाचा जे विकास आहे तो असंतुलितपणे होण्याची शक्यता असते. असंतुलित होतो म्हणजेच जी काही आपली नीती असते की त्या क्षेत्राचा विकास व्हावा किंवा जी काही शिशु उद्योग असतात त्या शिशु उद्योगाला प्रोत्साहन द्यावं, अशी जरी आपण नीती आखली असेल तरी ती नीती आपली सफल होत नाही आणि म्हणून अविकसित असंतुलित क्षेत्र किंवा अविकसित क्षेत्र हा पुन्हा अविकसित राहतो असं एकंदर आढळून येतं. जी काही विकसित राष्ट्र आहेत ती विकसित राष्ट्र आपली बाजारपेठ किंवा विकसित राष्ट्र हे अविकसित राष्ट्रांची बाजारपेठ पूर्णतः काबीज करतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनाची जी लूट आहे ती अविकसित राष्ट्रांची होत असते. आज विकसित राष्ट्र पाहतो आपण मोठ्या प्रमाणात अमेरिकेसारखा देश असेल मोठ्या प्रमाणात ऊर्जा साधनांचा वापर करतो आणि त्यामुळे जी काही नैसर्गिक हानी होते ती केवळ त्या देशाचा विकास होत असताना त्यांचीच होतो असं नाही, तर मोठ्या प्रमाणात जी काही त्याच्या आजूबाजूची राष्ट्र असतील ज्या देशांशी ते व्यवहार करतात त्याही देशाची मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी संसाधनाची लूट होत असते. म्हणजे आज सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आज आपण मोठ्या प्रमाणात विदेशातून वस्तू मागवतो. विदेशातून वस्तू मागवत असताना काय होईल, ती पॅकिंग येते, ती पॅकिंग आलेली वस्तू आपल्या देशात जेव्हा आपण मागवतो तर आपल्या देशात ओपन करतो तर जी काही तिथली पॅकिंगची साधनं आहेत ती पॅकिंगची साधनं आपण वस्तू घेतो आणि पॅकिंगची साधनं मात्र आपण आपल्याच मातीत फेकतोय. म्हणजेच आपल्या देशातली माती आज नष्ट होत आहे तर त्याचा लाभ मात्र त्या देशांना विकसित राष्ट्रांना भेटतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण एखादा लॅपटॉप खरेदी केला तर तो पॅकिंग होऊन येईल तर तो लॅपटॉप हा विदेशी वस्तूंचा आहे, विदेशी वस्तू आहे. समजा त्याची पैसे किंवा त्याची किंमत ही त्या ज्या देशातून आपण घेतो त्याला भेटते, मात्र त्याची पॅकिंगपासून जी काही साधनं आलीत कम्प्युटरला पॅकिंग काही प्लास्टिक आले असतील, काही थर्माकोल आलं असेल, काही खरडे आले असतील तर ती आपण आपल्याच मातीत फेकतो. त्यामुळे इनडायरेक्टली आपली माती खराब होते, प्रदूषण होतंय, आपल्या कुठल्या तरी पाण्यात फेकल्या जाईल, मातीत फेकल्या जाईल. तर ही आहे नैसर्गिक संसाधनाची लूट आज मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम साधनं आहेत, ऊर्जा साधनं आहेत, ही विकसित राष्ट्र आपल्या विकासासाठी वापरतात आणि त्याचा भार मात्र अविकसित राष्ट्रांच्या नैसर्गिक परिस्थितीवर होत असल्याचं दिसत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे मोठ्या प्रमाणात जी काही अविकसित राष्ट्र असतात इथली जी काही ग्राहक वर्ग असतो हा ग्राहक वर्ग अज्ञानी ग्राहक वर्ग असतो आणि हा अज्ञानी ग्राहक वर्ग असल्याकारणे याला त्या वस्तू बाबतीत काहीही चांगलं काय वाईट काय तिचा दर्जा काय या बाबतीतची काहीही माहिती नसते आणि तो केवळ प्रदर्शनाचा भाग किंवा कुठले तरी कोणाला तरी बघून मोठ्या प्रमाणात प्रभावित होतो आणि त्यामुळे त्या वस्तूंचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. याला प्रदर्शन प्रभाव म्हणतात. तर हा प्रदर्शन प्रभाव विकसित किंवा विकसनशील राष्ट्रांच्या ग्राहकांवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वदेशी ज्या वस्तू आहेत त्या मागे पडतात आणि आर्थिक लूट पण ग्राहकांची होत असते. अविकसित देशांचे शोषण आंतरराष्ट्रीय व्यापारातून होतो कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशात मोठ्या प्रमाणात देशाची जी काही स्वदेशीची किंवा अल्पविकसित देशातली जे काही उत्पादनं आहेत ती मागे पडतात आणि ग्राहकसुद्धा आपला जो ग्राहक वर्ग असतो तो विदेशी वस्तूला पसंती देतो आणि त्यामुळे त्या देशाचे शोषण वाढत जातं. जे काही आपल्याला माहिती असेल दादाभाई नौरोजी यांनी
इंग्लंडचे व्यापारामुळे भारताचं कसं शोषण होत आहे याविषयी आर्थिक निस्ताराचा जो सिद्धांत मांडला तो आंतरराष्ट्रीय व्यापाराचं एक उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल. तो दोष किती दोष आहे किती तोटा आहे त्यामुळे हे यावरून स्पष्ट होते. आपल्या देशातील जे काही कलाकौशल्याच्या वस्तू असतात त्या बऱ्याच वस्तू ह्या आपल्याकडे उत्पादनाची साधने कमी असल्याकारणे तंत्रज्ञान कमी असल्याकारणाने बऱ्याच अंशी श्रमाच्या माध्यमातून त्या वस्तू तयार केल्या जातात आणि त्यामुळे आपल्या देशातली कला किंवा कौशल्य हे जोपासले जातात. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन तंत्र जी आहेत आधुनिक उत्पादन तंत्राच्या सहाय्याने त्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या कमी किमतीला आपल्या ग्राहकांना भेटतात. त्यामुळे त्यांचा उपभोग घेतले असल्या कारणाने आपल्या वस्तू विकत नाहीत. जसं याचं सांगायचं झालं तर हातमागावर बनलेली जी कापडं होती ते कापडं मागे पडली आणि हातमागं बंद करावे लागले, चरखा बंद करावं लागलं. तर जी काही कौशल्य त्या गटात होती त्या श्रमिकांमध्ये होती ती कालांतराने नष्ट झाली आणि आज बऱ्याच पाहतो आपण ज्या काही कला भारतामध्ये सहज यायच्या परिवारातून यायच्या त्या कला आज नष्ट झाल्यात आणि आज सांगायचं झालं तर त्या कला नष्ट झालेल्या कला जोपासण्यासाठी पुन्हा नवे कोर्स सिलेबसमध्ये ॲड करावे लागत आहेत. आज सुतार असेल, गवंडी असेल अशा ज्या काही भारतात सहज उपजत असलेल्या कला होत्या त्या कला नष्ट होत असल्या कारणाने आज ITI सारख्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला माहीत असेल ह्या हे जे ट्रेड आहेत ते ट्रेड चालू करावे लागले आहेत. कारण त्या ट्रेडचा वापर करून आपण आपल्या कलांचा जोपासना आणि आपले उत्पादन साहित्य किंवा उत्पादनाची साधने तयार करू शकू यासाठी आपण ते पुन्हा कोर्स तयार करतो आहे. याचं मुख्य कारण आहे की आपण जेव्हापासून जागतिक व्यापार स्वीकारला आहे तेव्हापासून ह्या कलाकौशल्य नष्ट झालेत आणि भारतात ते झपाट्याने त्याचा ऱ्हास होत आहे. त्यामुळेच रोजगार पातळी घट होत आहे कारण कलाकौशल्याचा ऱ्हास होत आहे मोठ्या प्रमाणात. स्पर्धामुळे आपले उत्पादनाची साधने बाहेर पडत आहेत, कमी होत आहेत. त्यामुळे रोजगार पातळी घट होत आहे आणि शोधनशेष जो आहे शोधनशेष प्रतिकूल होत आहे. शोधनशेष हा प्रतिकूल होतो कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात ही कमी होऊ लागतं. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारात जे विकसित राष्ट्र असतात ते विकसित राष्ट्रांची त्यांच्या दृष्टिकोनातनं मोठ्या प्रमाणात निर्यात होतो पण आपल्या दृष्टिकोनातनं विकसनशील राष्ट्र किंवा अल्पविकसित राष्ट्रांची आयात वाढतात आणि त्याच्यामुळे शोधनशेष प्रतिकूल होऊ लागतो आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात एक देशामध्ये विकसित राष्ट्र आणि अविकसित राष्ट्र यामधला जो अंतर आहे तो हळूहळू वाढत जाते आणि जगात पुन्हा एक आर्थिक विषमता आणि देशातल्या देशातसुद्धा आर्थिक विषमता वाढीस लागतात. तर ही सगळी आंतरराष्ट्रीय व्यापाराची तोटे आपल्याला सांगता येतात. यानंतर थोडक्यात आपण देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये नेमकं काय फरक असतो हे थोडक्यात बघू. देशांतर्गत व्यापार आपण पाहिलं तर एकाच देशात दोन प्रदेशादरम्यान होणारी वस्तू व सेवांची देवाणघेवाण याला आपण देशांतर्गत किंवा राज्यांतर्गत व्यापार म्हणून ओळखतो. आंतरराष्ट्रीय किंवा विदेशी व्यापार म्हणजे काय तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशांच्या दरम्यान वस्तू व सेवांची जी देवाणघेवाण केली जातं त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात. या बाबतीत खर्चाचा विचार जर आपण करतो तर देशांतर्गत व्यापार करायला वाहतूक खर्च कमी असतो कारण हे देशाच्या सीमांच्या आत होतं आणि सीमांच्या आत होत असल्या कारणाने जवळजवळ असले
एक राज्य, जसं फॉर एक्झाम्पल जर आपण घ्यायचं झालं तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यामध्ये जर व्यापार होत असेल तर त्याला आपण देशांतर्गत व्यापार म्हणतो. तर ही सगळी रेल्वे आणि रस्ते यांनी जोडलेली असतात, त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी येतो. आंतरराष्ट्रीय व्यापार हे देश हे दूर दूर असतात. अनेक मध्य दरम्यान बरेच दुसरे राष्ट्र येत असतात. त्याच्यामुळे ही राष्ट्र रेल्वेने किंवा दळणवळणाच्या साधनांनी आपल्याला त्याचा वापर करता येत नाही. रस्ते काही नसतात, त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला जहाज वाहतूक किंवा विमान वाहतूक यांचा वापर करून ही व्यवहार करावे लागतात. त्याच्यामुळे वाहतुकीचा खर्च जो असतो तो फार जास्त असतो. देशांतर्गत व्यापाराचा विचार केला तर चलनाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये जर व्यापार होत असेल तरी पण चलन मात्र दोन्ही राज्यांचं एकच आहे. जसं आपली मुद्रा म्हणू आपण, ती मुद्रा समान आहे आणि समान मूल्याची आहे. जसं आपल्यामध्ये जेवढे जे रुपये चालतात तेच गुजरातमध्ये सुद्धा चालतात, कारण तो भारताचाच भाग आहे. पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र जसं भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार होत असेल तर आपला रुपया तिथे काम करत नाही, कारण त्यांची मुद्रा वेगळी असते, ती भिन्न मुद्रा असते. हा फरक आपल्याला मूळतः फरक हा लक्षात घ्यावा लागतो. उत्पादन घटकांची जी गतिशीलता असते ती देशांतर्गत व्यापारात फार अधिक असते, कारण आपण सहज उत्पादन भूमी, श्रम, भांडवल, संयोजक ही जी उत्पादनाची साधनं आहेत यामध्ये श्रम आणि भांडवल हे गतिशील साधनं मानली जातात. तर हे गतिशील साधनं त्यांची गतिशीलता फार अधिक असते. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहज श्रमिक जात असतात, त्याला कुठल्याही अटी किंवा नियमांची गरज नसते. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना शासन व्यवस्था ही वेगवेगळी असते, तिथली पद्धती वेगळी असते, तिथल्या अटी नियम वेगळे असतात. त्यामुळे उत्पादनाची जी साधनं आहे ती सहज आपल्याला ये जा करता येत नाही, नेता येत नाही, त्यामुळे गतिशीलता कमी असते. शासन व्यवस्थेच्या बाबतीत आपण विचार केला तर देशांतर्गत व्यापारात शासन व्यवस्था ही समान असते. भारतात लोकशाही शासन व्यवस्था आहे, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत तर ते आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दुसऱ्या देशामध्ये त्यांची शासन व्यवस्था लोकशाही असेलच असं नाही. तिथे राजेशाही राहू शकतं, भांडवलशाही व्यवस्था राहू शकतं. त्यामुळे तिथले राष्ट्राध्यक्ष वेगळे राहतात, तिथल्या व्यापारी गटी वेगळ्या राहतात. तर त्यामुळे त्या ठिकाणी शासन व्यवस्था वेगळी भिन्न आपल्याला आढळून येतं. त्यामुळे व्यापारात दृष्टिकोनातून जे काही अटी आणि नियम आहेत ती वेगवेगळी असल्याचं आपल्याला दिसेल. ही जी काही आहे देशांतर्गत व्यापाराअंतर्गत जी काही व्यापाराच्या अटी आहेत किंवा कराची पद्धती आहे किंवा परवाना पद्धती आहे यामध्ये शिथिलता असते, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापाराच्या अटीमध्ये किंवा कर पद्धतीमध्ये कठोरता असल्याचं आढळून येतं. यात जी काही तंत्र आहेत, उत्पादन तंत्र असतील, लागवड तंत्र असतील, यामध्ये बऱ्याचदा समानता आढळते. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देश वेगवेगळे असल्या कारणाने त्यामध्ये बऱ्याच अंशी वेगळे पण आढळतं. देशांतर्गत व्यापार हे देशाच्या सीमांच्या आत होतं, तर आंतरराष्ट्रीय व्यापार हे देशाच्या सीमा ओलांडून करावे लागतं. म्हणजेच देशाच्या पलीकडे जाऊन आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार करावं लागतं. हे यामध्ये आपल्याला भेद आढळून येतात किंवा फरक, हा मुख्य फरक आपल्याला आढळून येतात. देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काही साम्यता सुद्धा आढळते. ती साम्यता काय आहे तर दोनही देशामध्ये व्यापार करत असताना ग्राहक आणि विक्रेते असतात. दोघांमध्येही म्हणजे देशातल्या देशात सुद्धा व्यापार करायचा असेल तर ग्राहक वेगळा असतो आणि विक्रेता वेगळा असतो. या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा ग्राहक आणि विक्रेत्यांची गरज असते. यामध्येही वस्तूंची देवाणघेवाण होतं, यामध्येही वस्तूंची देवाणघेवाण होतं, यामध्येही आर्थिक व्यवहार घडून येतात, यामध्ये सुद्धा आर्थिक व्यवहार घडून येतात. तर ही मुख्य साम्यता या दोन व्यापारात आढळते. आज अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यापाराला फार महत्त्व आहे. काही दोष जरी असतील
तरी स्वदेशाला थोडासा सांभाळून जर आपण आंतरराष्ट्रीय व्यापार केलं तर त्याचे नक्कीच लाभ आपल्याला आज वर्तमान काळात भेटतील. कारण आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय काही पर्याय उरलेला नाही. कारण बऱ्याच अंशी आपले ये जा करणे, उत्पादन तंत्र आणि वेगवेगळे करार झालेले असतात. त्यामुळे वेगवेगळ्या देशाशी आपल्याला आर्थिक संबंध टिकवून ठेवायचे आहेत आणि देशात शांतता सुद्धा टिकवून ठेवायची आहे. तर व्यापार हा फार मोठा दुवा आहे सगळ्या जगाला जोडण्याचा. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची जी काही तोटे होत आहेत ते तोटे जरी होत असेल तरी ते तोटे कमीत कमी सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे करता येऊ शकतात. थोड्या काही अटी आणि नियम थोडेसे आपण आपल्या देशाला अनुकूल बनवून आंतरराष्ट्रीय व्यापार केला तर नक्कीच आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशाच्या फायद्याचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार देशाला पुढे नेणार आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारालाच विकासाचा इंजिन सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, धन्यवाद.